महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सध्या आपण तालुका शाहूवाडी याच्यामधील सोंडोली गावामध्ये आहोत आणि या जवळपासच्या गावातील बऱ्याचशा मुलाखतींची सिरीज सध्या आपण पाहतोय. एखाद्या गावामध्ये गोवंश वाढीसाठी त्या गावामध्ये वळू खूप महत्त्वाचा असतो आणि आज आपण पाहतोय की शेतकरी जेव्हा देशी गोवंश दावणीला सांभाळतात तर शेतकऱ्यांमध्ये आता हा प्रभाव किंवा या गोष्टीचं काय म्हणू आपण काळानुरूप त्यांचे अनुभव याच्या माहितीनुसार ते इतर परकीय जे बाहेर राज्यातले जे गोवंश आहेत किंवा इतर परदेशातले जे गोवंश आहेत, जर्सी असेल होस्टेन असेल, याचा सांभाळ ते कमी करतात आहेत आणि आता जास्त प्रमाणामध्ये त्यांच्याकडे देशी गोवंश सांभाळण्याच्या विचारांना त्यांना चालना मिळत आहे. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि कुठे आहे हे गाव ती माहिती द्या. माझं नाव शंकर गणपती पाटील, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर, मुक्काम पोस्ट सोंडोली हे गाव आहे. फोन नंबर 70 28 25 74 60. मला का आता दावणीला काय काय आहे? म्हैस आहे, जर्सी आहे, खिलार? हा, खिलार आहेत, जर्सी म्हशी आहेत, गावठी गाय आहेत 2. आता इथं सांड आहे बघा तो मोठा. मला का आता इथं गायी पाहतोय, ही गाय आणि कालवड कुठल्या बैलाची पैदास, सिमेंट भरलंय, कुठून आणली गाय ती माहिती द्या आम्हाला. ही गाय आम्हाला जरा त्या मालकाला बुजवत होती म्हणून आम्ही थावड्यातून एका मालकानं त्याला मारतो, पण मी माझ्यापाशी आल्यापासून ती बिलकुल काही मला मारत नाही. काय जरा बुजवत होती, त्यांनी काहीतरी अचानकपणे त्याला बुजवली असेल. त्यानंतर आता माझ्यापाशी तिचे 2 येतं झालेत बघा. एक पहिली काढवलेली आता गाभ आहे आणि त्यांच्याजवळ एक येत झालं, पण ती त्यांना दूध देत नव्हती प्यायला, म्हणजे थोडं बी. मग आम्ही ते वासरू लावून तिचं दूध काढलं. वासरू लावून थोडं बहुत दूध आपल्याला खायला घरी काढतो तिचं, आणि तुमचं खरं खायसाठी खास तिचं 1 लिटर दूध घरात काढतो झालं गावठी गायचं. मग इकडं ह्या भागात तुम्हाला गाईला भरायला वळू असतात का सिमेंटचा वापर करावा? सिमेंटचा वापर करावा लागतो, कारण वळूच नाही तिथं. आणि वळू जर न का गाईवर हे करायचं म्हटलं तर त्याला चाप चांगला लागतो. ही गाय तशी वळूला लवकर अडकत नाही, डोस किंवा उभी राहते. हो, थांबत नाही गाय? थांबत नाही गाय. या आपण नेलेली वळूकडं? वळू पण नेली ती, पण इथं बांधून बऱ्याच जणांनी धरली, ती काही ऐकलीच नाही. मग तो चांगल्याला डॉक्टर बोलवला आपण आणि ते 1800 रुपयाचं सिमेंट्स केलं त्यावेळेला त्याने हे घातलं. आता तसलंच केलं. आता त्यांनी सांगितलं म्हणजे पाडाच निर्माण होणार. किती महिन्याची गाभ आहे आता? आता ही मला वाटतं 7 महिने झाले बघा, ते 6-7 महिने झाले तिला. इकडं वैरण खुराक काय असतंय तुमचं? वैरण खुराक मका, जुंधळा, बाजरी आणि मुरघास, मक्याचा कडबा, गवत. आता एवढी जनावरं सांभाळत आहे, मग आता वळू नाही आहे तर मग आपण वळू सांभाळू शकतो का तुम्ही स्वतः, का ते अवघड आहे? वळू सांभाळण्याचं काही अवघड नाही, पण वळूची निगा करणं, एकट्या ढोरातनं निगा करणं. आता आमच्याकडं ह्या मी आता 2 गाय आणि एक करणार ही गाय, आणि म्हशीचं प्रमाण जास्त, म्हशीच्या दराला दर असल्यामुळे सध्या तर माझी का आता मी एक वळू तयार केला आहे बघा, 50-60 हजार रुपये खर्च झाला आहे. तो म्हशींचा वळू एक तयार केला आहे. मग एकदम एवढ्या गोट्यावर 1-2 वळू सांभाळणं, त्यांची वैरण किंवा काय, तो खर्च जास्त येतो. 2 वळू सांभाळणं एवढं सोपं नाही, ते आपल्याला झेपलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडं 2 जनावरांची वैरण म्हटलं तरी साधारण आता ह्या वळूला अजून दूध चालू आहे मला. ह्या वळूला अजून दूध चालू आहे, 10 महिने झाले. मग म्हशीचं दूध पाजायचं म्हटलं दिवसाला ते 100-125 रुपये दूध लागतं त्याला तयार होईल. पाटीतून पाजतो का कसं पाजतो? पाटीतून. हे मोठ्या म्हशीचं आणलेलं आहे, कारण तुम्हाला सांगतो हे 4-5 दिवसाचं आणले, तिथपासून तिला दूध चालू आहे. एक 16 लिटर ह्या म्हशीचं दूध देते. मग आता ते जेव्हा तुम्ही आणलं तेव्हा त्याच्या आईचं किंवा बापाचं रेकॉर्ड आपण दुधाचं चेक करून 16 लिटरचं काय रेकॉर्ड चेक करून आणले. हे वळ आपल्याला कशाला कामाला येते? जनावरांची वैरण आणणे आणि म्हशींचं रेतन करणे. रेतनला जे जास्त अभावी पैसा जातो ते असलं आपल्याकडे वळू असल्यानंतर वैरणीचं काम आपलं करणार आणि या म्हशी गाभ घालणार. हो, आता रेतनचं प्रमाणाच्या बाहेर आल्यामुळं रेतन बी काही बराबर नसतात. 100 रेतन केले तरी ढोरं गाभ राहत नाहीत. आणि असा चांगला जर वळ आपली जाते आपले काय असला नाही तर आपला पदरचा वळ असल्यामुळं एक टायमा गेली दुसऱ्या जरी पण टायमाला गाभ ती जातेच. पण बैलाचा बी वळू सांभाळायची क्षमता पाहिजे, पण त्याला ही जनावर जास्त झाली पाहिजे. तो 10-10 जनावर पाहिजेत आपल्याकडे. कुठलं खिलार 7-8 गाय असले तर तुम्हाला वळू, आता एका गायसाठी वळू कसा बघायचा?
आता मालक तुमच्याकडे जर्सी पण काही बऱ्याच आहे, काही प्रमाणात म्हशी पण आहे, पण असं नाही वाटत का की आता ही जर्सीची होणारी कालवड असेल, खोंड असेल किंवा इथून पुढचं नियोजन यांचं कसं करता का, याचा लोड होतो का, हे सोपं आहे, देशी गाय सांभाळणं सोपं आहे? तसं विचार करायला गेला आता हे शर्ती चालू झाल्यापासून जरा वळू बैलांना म्हणजे बैलाला किंमत आल्या, कळलं का. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला आता बैल बाळगून रानात हाणण्यासाठी घरात सेपरेट 2 माणसं त्याच्यासाठी लागते. ते आता ती माणसंच इथं नाही. तो आता इथनं मागची लोक घरातली 2 अवताची माणसं 2 असायची इथं फिक्स, एक वैरण घाला आणि एक अवतांना. इथं घरातच आता प्रत्येक कुटुंबात एक माणूस. तर ह्याच कामानं मग त्याचं ते अवजारं काढणे, हे आता मिस्त्री राहिले नाहीत. नांगरी काढणे, फास काढणे किंवा कुळव काढणे, ह्या वस्तू आता काढणारीच लोक राहिली नाहीत. आणि ट्रॅक्टरचं बारीक मोठ्या जास्त प्रमाण झाल्यामुळे माणूसले आता जगजे करीत बसत नाही. कुठंतरी एकदा आपलं असं घालायचं, विषय मिटवायचा. पण ते बैलासारखं होतच नाही. बैल हा पाहिजेच, पण बैलाचं चांगलंच असतं, पण ते बैलासाठी आपल्याला कसं होतं नाही का, त्याची निगा करण्यासाठी जी लोक लागते ते आपल्याजवळ नाहीत ना. सेपरेट माणूस लागते बैलासाठी. आव थांबणारा माणसाला वैरण आणता येत नाही. त्यानं दिवस भाव थांबले तर वैरण आणू शकत नाही. त्यासाठी वैरणीचा दुसरा माणूस लागतो. एकटी माणसं त्याच्या मागं लागतात. दुसरी गोष्ट, ती बैल आता म्हणजे बैल आपण बाळगली तर ती पावसाळ्याबरोबर बंद. आणि आता बारीक सारीक ट्रॅक्टर आल्यामुळं बैलांना जास्त बाहेर बी भाड्यानं कोण घेत नाही. आले का काय, आता पॉवर टिलर आल्यामुळे परदेशी करते ते माणसं, कशाला कोणाच्या बैलाच्या नावाला लागते. आता आमच्या गावात 1-2 जोड आहेत, पण त्यांना ते परवडत नाही. आता 15 दिवसात ठेवणार, परत विकून टाकणार. अशा काही परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे जर्सी सांभाळणं सोपं आहे का अवघड आहे? यांची वासरं किंवा नियोजन हे सर्व? ह्यांची वासरं सांभाळणं, 10 गाई 2 ढोरं तुम्ही तयार करू शकता. जर तुम्हाला गोठा किंवा बँकेचा हप्ता भागवायचा असेल तर. जर तुम्ही 10ची 10 सांभाळायचं म्हटलं असाल, त्याच्यावर जर प्रत्येकी 2-2 लिटर दूध पाजायचं म्हटलं तर डेअरीला दूध जात नाही काय. आणि साधारण आता बघा हे 1.5-2 वर्षाचे आहेत, तर कमीत कमी 1.5-2 वर्ष लागते ते ह्याला, आणि ह्या जातीला 1-2 वर्ष लागते ते म्हणजे हाताखाली यायला किंवा गाभ जायला. म्हशीला 2-3 वर्ष ते दुधाला यायला जाते हो. तोपर्यंत त्याला आपण खर्च घालून जर सांभाळायचं म्हटलं ते अवघड परिस्थिती निर्माण होते. आता यांनाही दूध चालू आहे? आता यांचं दूध बंद केलं. यांचं दूध बंद केलं. ही गाभ गेल्या, ही एक गाभ गेल्या बघा. आता ही म्हणजे जर ह्यांच्या भरोशावर जर आर्थिक नियोजन करायचं म्हणलं तर अवघड आहे. अवघड आहे. जास्त प्रमाणात जर हे नाही, हे कसं आहे, थोडक्यात असेल, तुमची पदरची वैरण असेल, तुमची पदरची स्वतः तयार केलेली वैरण असेल, सगळं इकडे आणून आता मी 2 वर्ष झाला आहे, सगळं इकडे. आणि घरची माणसं, स्वतःची घरची माणसं ह्याला थोडी हातभार लावणारी पाहिजेत. हे काम तसं चांगलं आहे, सोपं आहे, शरीराला आरामदायक आहे, काय आपल्या घरादाराला पोषक आहे. आता जे शेतीत जे नुकसान होते, पूर येते, हुमणी येत्या, त्याच्या वाटण्याची वैरण करून हे केलं असतं तर रानाला खत जास्त चांगलं भेटते. ह्यांच्या खताच्या गारी खतामुळं जे आपल्या घरात आपण खायला जे अन्न बनवतो आहे ते एकदम स्वच्छ तयार करता येतं ह्याच्यावर. आणि ह्याचं समाधान वाटते. त्रास आहे पण समाधान आहे. आणि आता शेतीमध्ये इथं काय पीक घेतं किंवा वैरण शेतीमध्ये वगैरे? आता वैरण हत्ती गव्हात एक घेतो, आणि मुरगासाठी मका आणि जुंधळ्याचा कडबा, अशा गोष्टी असतात. आता आम्ही ऐकले तुम्ही अध्यात्मामध्ये पण बरेचसे वर्ष काम करताय. हा, अध्यात्म आणि देशी गाई किंवा आपली ही पारंपरिक शेती किंवा काय, याचं काय महत्व सांगता? आता अध्यात्म म्हटलाच का नाही, अध्यात्माचं काही बघा, आता तुम्हाला सांगतो. आता बऱ्याच दिवसापूर्वी आमच्या मनात काहीतरी आलं तर बाबा आपण धंदा टाकायचा. आता धंदा टाकायचा तर काय टाकायचा, आता आपण दुग्ध व्यवसाय करतो म्हणजे हा अमृताचा धंदा आहे. हे खाण्यापासून किंवा हे ज्या लोकांनी जे खातील ती सक्षम होणार. हे अध्यात्मात आम्हाला एवढंच कळते की बाबा आपण काढलेल्या दुधापासून भले आमच्याकडून विकत घेऊन जातं, दारू वगैरे पिण्यापेक्षा हे अर्धा लिटर प्याले तर ती माणसं सक्षम राहतात. ह्या अध्यात्मातून आम्हाला सुख आहे. आपण दुसरा कुठला धंदा लोक बाद व्हायचा करायचा नाही. अध्यात्मातून आपणाला हे दूध प्याल्यानंतर माणसं सक्षम होतात एवढं मला माहीत आहे. त्याच्यामुळे आम्ही हे निवडलं. कारण आता बऱ्याच लोकांनी बाजूला दारूची दुकान टाकले, ते काय टाकले, ते आम्हाला बी वाटतं तसं टाकावं, पण ते आम्ही अध्यात्म असल्यामुळं आम्ही केलं तर आपल्यापासून काय होणारं प्राप्त आहे त्याच्यापासून लोकांना सुख भेटावं किंवा शांतता भेटावी म्हणून हे आम्ही आपला गोठा स्वतः तयार करून लोकांना दूध टाकणे, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करणे, बाकी काय. देशी गाईचं किती महत्व आहे अध्यात्मामध्ये? की देशी प्रत्येकाने गाय- असं आम्ही ऐकलंय की आता- एकतरी गाय सांभाळायचीच.
आता बघा बऱ्याच गायी इथं गाब जात नव्हत्यात. तर मला आपल्या अध्यात्मिक लोकांनी सांगितलं एखादी गाय गोठ्यात असावी. मग ज्या वेळेला ही गाय गाब गेली का नाही त्यावेळेलाच ही गाब गेली ते तर रेतन करून बेंडाळ. हो का? हा एवढा फरक एवढा आहे फरक त्याच्यामध्ये? ह्याच्यात फरक आहे, ह्याच फरक आहे. आता मी हे जे बघा ही गवतार देते, हे गवतार दिलेलं ते बघा टोपात आहे बघा, ते असं सगळीकडे शिप पडतो. म्हणजे असं 2 दिवसाला 3 दिवसाला फक्त ह्या खिलारचं? खिलार घ्यायचं गाय तुम्ही नुसतं गोट्याकडनं टाकलं सा तरी जे काय तुमचं इथं नाशिवंत बनतंय किंवा काही खराब होते तिची सुधारणा ही ज्या मुत्तापासून बनते, मग तिच्या दुधापासून काय बनत असेल ते परमेश्वराला माहीत. हे आपलं खाणाऱ्याने ठरवायचं. एवढा फरक या गोष्टीचा झालाय? हा, एवढा फरक माझ्यासाठी तर झालाय. ही गाय गोठ्यात आल्यापासून जे रेतन 100दा करायला लागत ते वाचलं ना एका दमात सगळी गाभ राहिली. ही याची कृपा म्हणायची. पहिली ती राहिली गाभ आणि बाकीची नंतर राहिली. म्हणून देशी गाईला महत्त्व नाही, त्याच्या शेणाला किंमत आहे. आज आता तुम्ही घर इथं बांधते बघा, आता मी साधारण हे एक घर सारवाय ठेवणार का गायच्या शेणात सारवून त्याच्यावर बसायचं आहे मला. आता आपली काही लादी आहेत सगळ्या पण मारणार नाही, एक तरी सोपा तिच्या सारवानावर बसायचा, आठवड्यात सारवण करून, अशी मला इच्छा वाटतं. त्यानं घराला शांतता निर्माण होते असं अध्यात्म सांगते. तिच्या शेणापासून आपल्या घरात शांतता होती किंवा ती एवढी स्वच्छता असते तिला 2 महिने धुवू नका. तुमच्या जर्शीत आणि ह्याच्यात जमीन आसमानचा फरक. शेण हाकताना ती एकदम लेंड्यात हाकणार, तिच्या मागं गवताराचं जरी पडलं तरी तिचा वास गोट्यात जे सुटतो ते ह्या गायासारखा सुटत नाही, वेगळाच असतो. तो एक वातावरण निर्माण करणारे ते हे आपलं जे तुम्हाला खिल्लारचे बद्दल माहिती सांगतो. मंडळी, आज आपण म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची मुलाखत घेत असताना त्याच्यातनं काही ना काही मुद्दे हे आपल्याला कळतात. आज या मालकांनी जसं सांगितलं की ह्या जर्शीच्या शेण आणि गोमूत्रापेक्षा आपल्या देशी गाईचं शेण आणि गोमूत्राची काय त्याचा तो ऑरा आपण जो म्हणतो तो कशा पद्धतीचा असतो याचं सुंदर माहिती आज या मालकांनी पण दिली. आणि अध्यात्माच्या माध्यमातून काय महत्त्व आहे आपल्या देशी गाईचं शेण गोमूत्र असेल. आणि आज जसं त्यांनी सांगितलं की आज घर बांधतोय तर घरामधली एक खोली तर शेणाने सारवलेलीच असणार, ते देखील महत्त्व सांगितलं. आणि आज आपण तसं पाहायला गेलं तर आज कुठेही आज हॉटेलला जेवायला गेलो तर आजच्या काळामध्ये एक नवीन पद्धत पाहायला मिळते की हॉटेलला जायचं जेवायला पण तिथं जाऊन चुलीवरचं जेवण जेवायचं, ही एक पद्धत. आता चुलीवरचं जेवण हे खरं तर जुन्या काळामध्ये किंवा पारंपरिक गावांमध्ये आज जर पाहिलं गेलं तर हीच परंपरा आहे की चुलीवरचं जेवण, चुलीवरची चपाती, भाकरी, भाजी हे खाल्लं जातं. कारण याला महत्त्व किंवा हे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे. आणि आज तसं पाहायला गेलं तर घरोघरी देशी गाई वाढत आहेत आणि इथून पुढच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. मला का आता थोडंसं जाणून घ्यायचं, इथून पुढच्या काळामध्ये जर्शीचं प्रमाण कमी जास्त, देशी गाई वाढवणं या दृष्टीने काय सध्या तुमचं नियोजन आहे पुढील भविष्यात? आता या बैलगाडीच्या शर्तीमुळे बैलांची किंमत वाढल्यामुळं माझी तर इच्छा आहे ह्या असल्या गाई 1-4 कराव्यात. कारण त्यांच्या खोंडांना प्रमाणाच्या बाहेर दर येण्याची शक्यता आपल्या पुढच्या नियोजनानं आम्हाला वाटते की आज आपल्याकडे चांगल्या पद्धतीचा पाडा तयार झाला तर ही शर्तीवाली आपण तोंडाने सांगेल त्या रकमेत घेऊन जातात. मग जास्तीत जास्त ह्याच्यापासून फायदा आहे. म्हणून आता हे शर्ती चालू झाल्यापासून असं वाटतं की अशा 4 गाया करून त्यांच्यापासून जी खोंड तयार होतील ती आपण विकून काय आपण आपलं संरक्षण किंवा आपला उदरनिर्वाह करू शकतो. ह्या पद्धतीनं आपल्याला ते बरं वाटतं. म्हणून आता हे बघा दुसरी तयार झाल्या आणि आता जरी झाली तरी आणि एखादी तयार करायची, पाडा गाठला तर देऊन टाकायचा. वळू जर बाळगायचं असेल तर वळूसाठी आपल्याला एक 4-5 गाय असल्याशिवाय सेपरेट वळू बाळगू शकत नाही. आणि जास्तीत जास्त आता गावठी गायचं दूध हे हिथून येऊन प्रत्येक जण मला विचारतं 150 रुपयाने द्या लिटर. हिथं गावाकडं तुमच्या? 150 रुपये लिटर. कारण लहान मुलाला पाजतात ते. आता एक याली ती इकडे त्या टायमाला आमच्यात घरी लागत म्हणताना ते एक 10-12 दिवस आम्हाला लहान मुलासाठी, भले तुमचे 150 रुपये लिटर घ्या पण मुलासाठी एक 15 दिवस आम्हाला द्या. असे काही लोक बरेच माझ्यापाशी आले होते. पण ते आम्हाला दूध लागतं आणि आम्ही जास्तीत जास्त कालवडाला या पाहिजे आम्हाला एक कालवड तयार करायची. ते मग खोंड असल्यानंतर काही दूध तुम्ही काढू शकत नाही थोडे, कारण ते खोंडाला आपल्याला तयार करायचं असतं पाठदिशी. मग काही थोडं आपल्याला घरात आपल्याला आपलं मार्गस्थ असल्यामुळं आपलं गायचं दूध खावं म्हणून थोडंसं काढलं जातं. बाकी काय ह्याच्या व्यतिरिक्त नाही.
आता मालक तुम्ही जसं म्हणले की या जर्सी गाई सांभाळत असताना दुधाचं होणारं उत्पन्न किंवा त्यातनं जे आर्थिक किंवा एखादा आपल्याला बँकेचे हप्ते भरायचे किंवा इतर घर चालवायचं तर याचा उपयोग त्याच्यासाठी होतो. पण तुम्ही म्हणताय की भविष्य काळामध्ये देशी गाई खिलार वाढवून त्यातनं आपण उत्पन्न मग मला फक्त एक विचारायचं की याच्या दुधातनं मिळणारं उत्पन्न आणि याच्यातनं समजा उद्या भविष्यात मिळणारं जे उत्पन्न आहे मग वासर विक्रीतनं असू किंवा शर्यतीचं बंदी उठल्यामुळं वासरांना मागणी आहे तर याचं उत्पन्न जास्त राहील का याचं उत्पन्न जास्त राहील देशी गाईचं? आता बघा मुंबईवरून मला 2-3 माणसांचा फोन आला होता की गावठी गाईच्या शेणी करून मुंबईला पाठवा. तो एक महिलांचा कार्यक्रम असतो बघा, दूध उत्तो घालवतात ते बरोबर. पण गावठी गाईचं शान पाहिजे किती पैसे द्या, पण ते मला पाठवता आलं नाही. ती म्हटली तर आहे असं शान तुम्ही वाळवान भरून द्या. म्हणजे आपण ते शेणाच्या गौऱ्या करतो गौऱ्या करतो तसं करून द्या, कारण ते गुरुवारचं कुठंतरी उपास असतात ते दूध आटवतात त्या टायमाला गाईच्या शेणाची प्रत्येक महिलेला गरज असते. मग ते आम्ही मुंबईला पाठवायचं म्हणून ते काही आमच्याकडे जमलं नाही, कारण इथं कामाचा व्याप जास्त असल्यामुळं. मग आता तिचं शान बी विकत मागते ते, मग बाकीचे तर विषय तुम्ही खिलारबद्दल सोडाच. आता बरीच लोक इथं येतात, ही गाय बघितल्याबरोबर तिथं उभं राहणार, म्हणणार वा ह्याला म्हणायचं ना. काही लोक म्हणतात, आता एक माणूस त्या दिवशी माझ्याजवळ आला तर माझा जुळीरच होता, म्हणला महाराज गाईच्या अंगावर सकाळ संध्याकाळ हात फिरव. म्हटलं का हात फिरवायचा? तो म्हटला तुमच्या अंगातला रोग जाणार, तुम्हाला कॅन्सर होणार नाही, ताप येणार नाही, हा माझा शब्द आहे. अंगावरून जरी सकाळ संध्याकाळ तिच्या हात फिरवल्याचा केसावून काय तरी तुमच्या शरीरातले दोष आपोआप निघून जाणार, हा माझा मी स्वतः अनुभवलेला गोष्ट सांगते असताना सांगितलं. म्हणजे गावठी गाईच्या अंगावर जर तुम्ही हात फिरवला असाल तरी तुमच्या अंगातलं बरेच रोग नाहीसं होतात. इतक्यापर्यंत सांगितलं, कारण म्हटलं त्याच्यात क्षमताच तेवढी आहे. आता महाराज मला एक हे पण विचारायचं, अध्यात्माची पण तुम्हाला बरीचशी माहिती आहे. म्हणजे तर आता तुम्ही म्हणले की त्या गायीला आपण गोंजारणं, तिच्या अंगावरून हात फिरवणं जेणेकरून आपले रोगराई दूर होणार, या गायीमध्ये का नाही होणार? म्हणजे का ह्या बघा कसं आहे माहिती आहे का, आता तुम्हाला मी सांगतो आपण आता मांसाहार करणारे लोक जे गावठी कोंबडीचं मटण खातात आणि इंग्लिश कोंबडीचं मटण खातात किंवा हिचं दूध खाणं आणि एक गावठी खाणं, जो फरक आहे तेवढा फरक काय ह्या गोष्टीत गावठीत आणि ह्याच्यात आहे. ह्याचं दूध तुम्हाला 20 लिटर भेटणार, हे 34 रुपयाने भेटणार. इथं आडला की 34 आणि हिचं 150ची मागणी आहे. म्हणजे आता काहीतरी आहे त्याच्यात काय आहे ते खाणाऱ्याला माहीत, खाणारा तसा असला तर. आता इथं बघा बाजूला बार आहे, इथं एवढी चपटी लोक 150ला घेतात, पण इथं एकदा बी येत नाहीत मला अर्धा लिटर दूध 30 रुपयाला दे. ते माणसाच्या प्रवृत्ती राहतात, ते खाणारी इथनं जाते, ती स्वच्छ लोक आहेत ते खातातच. आता तुम्ही बाहेर राहणारे लोक किंवा मुंबई पुणे या भागात राहणारे लोक हे दूध इथनं जाते तीच खातात. हो, ज्यांना त्या गोष्टीची किंमत कळल्या तीच किंमत ह्याची करू शकतात. इथं आता एखादा साधा माणूस आणला असं म्हटलं हे गाई 150ने घेईल का कोण? त्याला त्या गाई दूध देत्या त्याच्यापासून माझ्या शरीराला काय होणार आहे हे जे अनुभवच पाहिजे त्या माणसाला, त्या वेळेलाच त्याला करणार काय नाही बाबा ह्या गाईचं दूध मलाच पाहिजेच. तो माणूस मागं लागला तर माझ्या काही बी करा पण काढून द्या, म्हणजे नाही तसं ती दिवसाची देत. मी आज कप भर दुधासाठी पण लोकांचा आग्रह आहे की आम्हाला कप भर का होईना पण द्या, पण गावठी घ्यायचं पाहिजे. आता हिचं तुपाला मागणी एवढी आहे की प्रत्येक म्हणजे तुम्हाला साप चावलेला असेल किंवा ते हे टाकायचं असेल, ते काय मत्री टाकतात त्यावेळेला गाईचं तूप मागवतात. मग त्यावेळेला ते 1000 रुपये किलो घेतात, 1000 रुपये किलो. आणि ते नेऊन तिथं ते औषधं आधी पहिले लावतात, मग त्याचे औषध टाकतात. मग अशा काही क्रिया, म्हणजे तिला जी किंमत आहे ती जर्शीला नाही. तुमच्या डोसक्यात आलं का? तिला किंमत आहे ती जर्शीला नाही. आता बरीच लोक मागायला तर म्हणलं विकू शकत नाही, हिचं पैसे घेऊ शकत नाही आपण, ही विकायची वस्तू नाही. हो, कळलं का तुम्हाला? मी आता ही झालेली कालवड जरी द्यायची आली तर पैसे देऊन नाही, पैसे देऊन कसं द्यायला, ते पैसे देऊन नेता येत नाही. आता माझं काय विचार सरलं तर ही जरा गाई घरातल्यासनी मारत्या, म्हणजे जरा मला नाही मारित, म्हणून म्हटलं एखाद्याला म्हणायचं तुझ्या गोठा आहे का नाही मोठा, त्या गोठ्याला सांगायचं मला आपली एखादी दुधाची म्हस दे आणि ही तुझ्या गोठ्यावर आपली बांध. कळलं का? पैसे मागायचं नाहीत, त्याच्या बदलात तुम्ही तात्पुरतं काहीतरी घ्या, काहीतरी तिचं पैसे घेऊ नका. आता बाबा ही माझी गाय आहे, ते म्हणते माझ्या गोठ्यावर एक गाई द्यायला सांगितल्या, आपण असं करायचं ही गाई नेताना आपली त्या जागेवर मला एखादी माहिती, म्हणजे तिला आपण केलेला खर्च किंवा तिच्यावर आतापर्यंत आलेला खर्च आपल्याला निघाला. पैसे घेतले की काय झालं माहिती आहे का, मग ते पैसे तुम्ही असं
कुठंतरी वापरणार चांगल्या ठिकाणी, मग ह्या गायचं पैसे घेऊन तुम्ही घर चालवू शकत नाही. त्याच्या बदलात आपला असं घ्या की तिने आपल्याला दुःख होईल, किंवा त्या जाणाऱ्या वस्तूला ते एक परमेश्वराचा अवतार आहे. आता शास्त्रातनं तुम्ही प्रत्येक टाकण्यात ह्या गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात, काय असं शास्त्र बरंच काही सांगते. आता शास्त्र म्हणताय म्हटलं आपण मानलं पाहिजे का नाही. मग त्या पद्धतीनं आपण बाळगल्या म्हटलं तिला दर्जा दिला असता तरच ती तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पिढीला तुम्हाला सुख देणार. आणि तिचा जर व्यवहार केला, तिच्यावर काय केलं सा, तर तिचा जर तुम्हाला एवढं आता चांगला असताना जर श्राप लागला तर त्याच्यासारखं काही वाईट नाही. तुम्हाला जमत नसेल एखाद्याला द्या, कळलं का. आता ह्या गाईसाठी बरीच जण आले तिथे, ह्या कालवडासाठी आले तिथे, पण ते आता आपल्याला 2-4 करायचीच आहे तो. आता कारण खिलारला जास्त किंमत आहे, कळलं का. आता ह्या गाईनं मला 1-2 तास दूध दिलं पाय बांधून, पण आता ती ह्या टायमाला दिली. त्यांना पहिल्या येताला ज्यावेळेला ती पहिल्या येताला याली का नाही तेव्हा ते मुलगा जरा पावसाळ होतं, तिनं कुठं तिला काठीनं हिसकवल्याबरोबर ती आडवी पडली, ती आटलीच. आणि ती आटल्यामुळं तिला जवळच येऊन दिला नाही, मग तिनं आणून बांधली माझ्यात अशीच. मग आम्ही तिला तिथं धरून वगैरे काय बैल आणला, ते काय वळून काय तिला वळूला जवळच घेतला नाही, जरा बुजार असल्यामुळे. मग ते डॉक्टर चांगल्यातला मागवला, तिला 2000 रुपये दिलं, तिनं बांधली तिला आणि मग रिटर्न केली, तिच्यावर घाबरायली. आता ह्या वेळेला बी तिला ते वळून नेली ती, पण ते काही चालूनच दिलं नाही. त्यासाठी तिला एक चाप लागतो, लोखंडी चाप असल्यानंतर कसं होते माहिती आहे का, त्या लोखंडी चापात तिला बरोबर धरा येते. ही जात म्हणजे बरी चप्पल, डोसक्या उभी राहणार, बैल आला की कुठंच्या कुठं पळणार. आता अशी माझ्या मागणं येणार, पण दुसरा कोण भेटला का नाही, आता सुटली तर जात म्हणजे त्या दुसरा आपल्या ह्या दोस्तानी काय करणार नाही, पण एखाद तिच्या जर मनात आहे ना त्याला मारतो म्हणून मारणार जनावराला. कळलं का. म्हणून आता तिला शेपरेट इथं करायचं, जरा चाललंय आता हे करायचं, एका अंगावर तिला शेपरेट करायचं. बाकी गावठी म्हणजे गावठी, तुम्ही काय म्हणता. धन्यवाद मालक. तर मंडळी, अशा प्रकारे या मालकांच्या माध्यमातून आज आपण बरीचशी अध्यात्म असेल, आपल्या देशी गाईचं महत्त्व, आज ह्या गोष्टीचा आनंद होतोय की आज ज्यांच्याकडे आपण मुलाखत घेतोय त्यांच्याकडे जर्सी देखील आहे, पण आज ते असताना त्यांनी देशी गाईचं महत्त्व किती मोठं आहे. आणि येऊ द्या हां या ये दीदी, हां ये दीदी या बस इथं. तर आज या मालकांनी हे पण महत्त्व सांगितलं की बाबा भविष्य काळात नाही, म्हणजे लवकरात लवकर आम्ही हा देखील प्रयत्न करणार आहोत की आमच्या दावणीला जर्सी गाई कमी करून देशी गाई वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, की त्याचं महत्त्व आज यांनी खूप सुंदररित्या सांगितलं आहे. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आहे. देशी गोवंश हे शेतकरी मोठ्या प्रमाणात सांभाळतात. तो सांभाळत असताना त्याच्या वंशावळ असेल, त्यांची मेहनत असेल, त्या मालकाचं नाव असेल, ते कायम त्या गोवंशासोबत राहिलं पाहिजे. यासाठी आपण मायक्रोचिप बसवतोय. सध्या डिस्क्रिप्शनमध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आहे, तो फॉर्म नक्की भरा की जेणेकरून कायम त्या गोवंशाची माहिती सर्वांसमोर राहील. मला खूप खूप धन्यवाद. आज आपल्या माध्यमातून आम्हाला अध्यात्माच्या माध्यमातून देखील देशी गोवंशाचं महत्त्व कळालं. एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. हां, माझं नाव शंकर गणपती पाटील, तालुका शावाडी, जिल्हा कोल्हापूर, मुक्काम पोस्ट सोंडोली. फोन नंबर 70 28 25 74 60. धन्यवाद मला. खिल्लार महाराष्ट्राची शान